पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या राऊळातील दगडी ठाणवया, करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती जागवू लागल्या. राऊळाचा गाभारा त्यांनी उजळून टाकला. पुरंदरच्या बालेकिल्ल्यातील राणीवशाच्या दरुणी महालात मात्र रोजाना चालायचा तसा कुणबिणींचा कुजबुजता राबता आज सुरू झाला नव्हता. दरुणी महालातील बाळंतिणीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता. त्या मिटल्या दरवाजासमोर फरसबंदीवरून एक उतारवयाकडे झुकवा झालेले स्त्री, खानदान अस्वस्थपणे, चिंतागत जडावल्या येरझारा घेत होते. स्वतःच्या उतावळ्या मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे, अशी कल्पना करून त्या स्त्री, खानदानाने कैक वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायगतीच्या फरसबंदीला ती नजर पुन्हा जोडून कुणाला ऐकू जाणार नाही, अशा बेताने स्वतःशीच, आई जगदंबे, आई जगदंबे, असे पुटपुटणे चालू ठेवले. त्या होत्या जिजाऊसाहेब शहाजीराजे भोसले यांच्या राणी सरकार, श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या मातुश्री आऊसाहेब भोसले कुळीचा पवित्र, मंगल कुंकुमकरंड. जगदंबेला स्त्री, जातीच्या रूपात पडलेले सर्वात गोमटे स्वप्न. उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिटल्या दरवाजासमोर अशाचे, जा करीत होत्या. त्यांच्या शेजारीच 10-12 हातांचा पल्ला राखून पुरंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी जोत्यावर बसले होते. उकिडव्या बसलेल्या नेताजीरावांनी आपल्या गुडघ्यांना हातांचा वेढा भरला होता. रात्रभर ताटकळत खड्या असलेल्या नेताजीरावांना शेवटी आऊसाहेबांनीच एक जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वतःला गडवाऱ्याच्या थंड झमकीबरोबर केव्हा ढुलका लागला तेच मग नेताजीरावांना छावा. 3 अहनेमाही त्याच्या हुईकरी कराणीदार मावली पगडी मात्र त्या दुलक्याला हुलकावणी देत मोठ्या तालेतरीने आपलातील त्यांच्या गरगरीत शिरावर सिताब सातरीत होली पर्याची झोप नाही तरी चटक्या अंगाचीच असते. दरुणी महालाचा रोषणाईक आला जिजाऊंना बघताच अदवमुजरा घालून कोनाड्या किनाक्यांत निसूर झालेल्या मशाली पटापट उतरून हलक्या कदमांनी निघून गेला. दिवस बांगला 1.5 कासरा चावणी घेऊन वर चढला. महालाच्या महिरपीतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिछायतीवर मनाजोगा ऐसपैस प्रकाश मांडला. मातुश्री जिजाऊ पुरत्या फिकरमंद झाल्या. चिंतागत फेऱ्या घेऊन त्यांच्या पायांना थकव्याचे कढ आले होते. त्याहून अधिक काळजीचे कढ त्यांच्या उरात दाटले होते. एकाएकी दालनाचा दरवाजा कुसवात कुरकुरला. आऊसाहेब बिगी दरवाजाच्या रोखाने पुढे सरशा झाल्या. उरातल्या सगळ्या आऊपणाने त्यांच्या कानात जमाव केला. अनेक सवाल डोळ्यात खरे ठाकले. दरवाजा पुरता उघडला गेला. मागून बसके राजस रडणे धावणी घेत कानी आले. उघडल्या दरवाजात मध्यमतयाची कसबी सुईण गोजाक्का कमरेत वाकून उभी होती. आपल्या अशुचले हात जिजाऊंच्या नजरेला पडू नयेत म्हणून मनगटे कमरेवर टेकवून तिने ते पाठीशी उफराटे फिरविले होते. तापल्या दुधावर दाटस्या जमून यावी, तसे नितळ हसू तिच्या कुणबी मुखड्यावर खुलते झाले. जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळाचे गोदलेले कातडेवर नववीत दिललगाव कुणबी शब्दांच्या नुसत्या लाह्याच लाह्या फुलविल्या. झड उद्या तोषांची नवबत. बाळकिसन आलं. बाळकिसन. बाळतीण. समद सुकरू. आ बाळराज, म्हणत नेताजीरावांनी जोत्यावरून खाली चट्टी छलांगच घेतली. त्यांचा डुलका केव्हाच पसार झाला. मात्र सामने जिजाबाईंना बघताच दबकून डोक्यावरची पगडी त्यांनी अगोदर सिधी बस्ती केली. मासाहेबांना मुजरा घालीतच ते म्हणाले, बुरजांवरच्या भांड्यांसनी बत्ती देतो, पावसाच धगले धनी आलं. हु दे, जगदंबेचा उदो. प्राजक्ताचे फुलं भरले झाड डुलावे तशा जिजाबाई प्रसन्न हसल्या. चतुर नेताजींनी तेवढीच संमती सिताब उचलली. आपली पाठवळ आऊसाहेबांना दिसणार नाही, या बेताने मुजरा घालीतच ते मागल्या पावली 4-5 कदम मागे हटले. वळताना आपल्या भरदार मिशनच्या चिंचाकड्यावरून उजव्या हाताची दमजोर पालथी मुठ फिरविताना ते स्वतःशीच बोलल्यागत भुवया चढवीत पुटपुटले, बाळराजंड. धाकलं धनित्रेस. लई बेस. आणि एरवी घोड्यावर मंडबुलंद. 4 छाया. बैठक जमवून दौडणारे नेताजीराव लहान बच्चेसारखे सिचे पाणी चावले तोफखान्यावरच्या गोलंदाजांना गाठण्यासाठी. त्यांच्या त्या पाठमोऱ्या धावपळीकडे बघताना जिजाऊ कपाळीच्या आदल्या बोटांचा कुंकुमपट्टा वर चढतीत स्वतःशीच हसल्या.
डोकीवर टोपपदरी नेसुबा भगवा जरीकाठ त्यांनी गोदल्या हाताच्या कुलवंत सिमटीने उगीच सरमाकला. बाळकृष्ण. शिवबांचे बाळ. पहिले बाळराजे. गिजाक्काच्या ससरशीत बोलांनी जिजाऊंच्या सोशिक मनावर लक्ष लक्ष मोरपिसे फिरली होती. आता त्या थोरल्या आऊट झाल्या होत्या. त्यांच्या पापण्यांची तुळजाई पाती क्षणात दाटून आली. इतकी सालं गुदरली. शिवबाराजांच्या राणीवशात कन्यारत्नांचं उंच टिपेचं रडणं एकवेळा घुमलं होतं. पण बाळकृष्णाचे बसके रडणं आजवर कधी उठलं नव्हतं. म्हणूनच जिजाऊंचे डोळे पाणभरे झाले. कृतार्थतेने. मुलाच्या दर्शनाने. आऊ पण धन्य होते. पण नातवाच्या दर्शनाने अवघे स्त्रीपण धन्य होते. जितनीत राजेसाहेबांनी स्वतःला सावरीत जिजाऊंनी गोजाक्काला विचारले, कुणासारखे गदिस्तात बाळराजे? राजेसाहेब. जिजाऊंच्या डोळ्यांसमोर शिवाजीराजांची मूर्ती क्षणात उभी ठाकली. घोड्याच्या पाठीवरून घामेजत धावणी घरून ते कुठल्या मुलखात असतील अंबा जाणे. राजे उपजले तेव्हा इकडची स्वारी अशीच उन्हातान्हात दौडीवर होती. आज शिवबाराजांच्या पोटी बाळराजे आले आणि राजेही तसेच दौडीवर. भोसल्यांच्या पुरुषांना मागल्या कबिल्याचा पायगोवा राहत नाही, हेच खरं. हो जगदंब, जगदंब करीत जिजाऊंनी एक निश्वास सोडला. कितीतरी उदंडकण त्या निश्वासात भरले होते. राजे नाहीत, निदान त्यांची यादगीर म्हणून त्यांचे बाळराजे तरी डोळाभर बघावे. म्हणून जिजाऊंनी दालनाच्या दगडी उंबरठ्यावर आपला सोनकुतळ पाय ठेवला. आतल्या शिसवी मंचकावर सईबाईंच्या कुशीतून उफाळलेले रडणे भोवतीच्या दगडी भिंतीवर रोमांच रोमांच उठवीत होते. उंबरठ्यातच उभे राहून ते कानभर ऐकताच जिजाऊ भानावर आल्या. आपल्या उतावळ्या मनाचे त्यांचे त्यांनाच हसू आले. 5वी झाल्याखेरीज बाळंतिणीच्या सोयर पडलेल्या दालनात नसते जायचे. त्या विचाराबरोबर क्षणभर त्या जखड बंद झाल्या. उंबरठ्यावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला. नेसूच्या निरीजवळ खोचलेली मोहराजड फुल त्यांनी खेचून हातात घेतली. सतका उतरा बाळराजांचा गोजाबाई, म्हणत त्यांनी वाकून ती फुल उंबरठ्याच्या आत ठेवली. शांत चालीने आणि भरल्या मनाने त्या आपल्या खाजगीच्या महालाकडे छावा 5